गणित म्हणजे पीवायक्यू आपण तसं तर चॅप्टर वाईज घेतोच आहे, म्हणजे अगोदर शेकडेवारी घेतलं मग सरासरी त्या पद्धतीने असणार आहे. परंतु काही विद्यार्थ्यांचं होतं की पर्टिक्युलर त्या जिल्ह्याचा पेपर, म्हणून आपण पालघरचा पोलीस भरतीचा पेपर सुरुवातीला सोडवतोय आणि यानंतर मग तुम्हाला ज्या जिल्ह्याची आवश्यकता असेल मला सांगा, आपण ते सोडू. पण त्यातलं गणित बुद्धिमत्ता हे दोनच विषय सोडवणार आहेत आपण, कारण बाकीचं सोडवण्यासारखं काय तेच प्रश्न थोडे रिपीट होणार आहेत तुम्हाला जीकेचे. इथे आपण काय करणार आहे तर तुम्ही म्हणाल मग गणिताचे रिपीट होतात का, तर गणितावरून एक आयडिया मिळते आपल्याला की कशी तयारी करायची, प्रश्न कसे सोडवायचे त्यासाठी म्हणून. तर आता आपण सुरुवात करूया प्रश्नांवर जाऊ डायरेक्ट. अ हा ब चा भाऊ आहे, तर आपण काय करतो बहीण भाऊ लिहिण्यासाठी प्लसचं साइन करतो. आणि क ही अ ची आई आहे. आता क ही अ ची आई आहे, आपण थोडं याला खाली लिहितो. अ अधिक ब म्हणजे हे दोघं बहीण भाऊ आहेत. आता कोण भाऊ आहे, अ हा भाऊ आहे, तर त्यामुळे आपण याला चौकोन केला. बहीण असेल तर राऊंड करतो, परंतु याच्यावर क्लिअर होत नाही ब ही बहीण आहे की भाऊ आहे. याच्या पुढे काय विचारलं तर क ही अ ची आई आहे, तर क ही अ ची आई, मग क वरती लिहिलं आणि मुलगी आहे आई आहे. ब ही ड ची नात आहे, तर ब जर ड ची नात असेल तर ड वरती येणार. हे का वरती खाली लिहितोय हे डिटेल मध्ये ते आपण बॅच मध्ये शिकलो. तर ड चा मुलगी किंवा सून आणि त्यांची मुलं म्हणजे हा ब झाला नातू आता किंवा नात आहे, ब ही ड ची नात आहे. आणि पुढे विचारले फ हा अ चा मुलगा आहे, सांगितलंय फ हा अ चा मुलगा आहे फ. आणि फ चे ड शी नाते काय. आता कधी पण ध्यानात ठेवायचं इथे की आजोबा का नातू, पंतू का पंजोबा, याच्यात कधी कन्फ्युजन होणार नाही तुमचं. ज्याचं नाव पहिले आलं याचं नातं सांगायचं, म्हणजे हा कोण लागतो असा प्रश्न. हे बा जेव्हा तुम्हाला विचारतील ना रामचे श्यामशी नाते काय, तर एक मामा एक भाचा आहे, तर त्यावेळेला मामा की भाचा हा नेहमी प्रश्न असतो तुम्हाला की मामा उत्तर देऊ की भाचा, दोन्ही ऑप्शन असले तर गल्लत होते. पहिले ज्याचं नाव आलं, समजा राम हा भाचा आहे आणि श्याम मामा आहे, मग त्यांनी विचारलं श्यामचे रामशी नाते काय, तर श्याम कोण लागतो असा प्रश्न विचारायचा, मामा लागतो. मग ते उत्तर. आता इथे काय विचारलंय फ चे ड शी नाते काय, मग फ कोण लागतो ड चा, तर पहा ड ची मुलं मुली, त्यांचा मुलगा म्हणजे नातू आणि त्यांची मुलं म्हणजे पंतू, तर फ कोण आहे पंतू. आता जर ड कोण आहे असं विचारलं असतं किंवा ड चे फ शी नाते सांगा, तर तिथे पंजोबा आलं असतं. पंजोबा असतं, पणजी असू शकतात, मेल फिमेल डिसाइड करतात. इथे पहा कधी पण या दोघांचा जो संबंध तोच या दोघांचा असतो. जसं मी लिहिलं समजा 2 चा 4 शी संबंध, तर 6 चा पुढे कशाशी, तर पहा 2 ची दुप्पट झाली, मग तशी 6 ची पण दुप्पट होईल 12. मग होणार काय इथे 4 बेदोनी 4, तसं साइन दोन्ही 12 येईल. मग या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार बघा सारखा आहे की नाही, 12 दोन्ही 24 आणि साइन चूक 24. आता एखादी संख्या यातली दिली नाही तेव्हा काय करतो आपण ह्या दोघांचा गुणाकार, म्हणजे 4 गुणिले 6 आणि त्याला जर 2 न भागलं तर 2 त्रिक 6 आणि 4 त्रिक 12, म्हणजे पुढचं उत्तर भेटतं. आता या प्रश्नामध्ये तेच होणार, तर पहिल्या दोन संख्या म्हणजे कोण, तर पहिली आणि शेवटची आणि ह्या दोन, मग ज्यांची जोडी पूर्ण होते ती वरती लिहायचं आणि जो एक काय तो खाली. 7 1 7, 6 उरले 7 9 63. आणि आता या दोघांचा गुणाकार, तर 19 9 21 झालं. 10 20 सेकंदाचे गणित आहे ते सगळे. आता बघा काळजीपूर्वक माहिती वाचा आणि मग प्रश्नाचं उत्तर द्या. यम चे काका असणारी व्यक्ती सांगायची आपल्याला ह्या सगळ्या डिटेल बरोबर. यक्स हा वायचा भाऊ आहे, यक्स हा भाऊ आहे वायचा. झड ही यक्स ची बायको आहे, सॉरी बहीण आहे. झड आणि यक्स बहीण म्हणजे तिघ बहीण भाऊ झाले, तर इथे लिहू शकतो आपण झड ही यक्स ची म्हणजे वाय ची पण बहीण असणार आहे. वाय मुलगा आहे की मुलगी माहित नाही, मुलगी आहे म्हणून आपण राऊंड केलं. आता यम हा यन चा भाऊ आहे, यम आणि यन यांच्याशी आता संबंध माहित नाही, पण इथे दिले पहा यन ही वाय ची मुलगी आहे, मग वाय ची मुलगी असणार यन. आणि इथं काय दिले यम हा यन चा भाऊ आहे, यम आणि यन हे बहीण भाऊ आहेत किंवा भाऊ भाऊ आहेत. आता यन ही मुलगी आहे आणि हा भाऊ आहे तिचा, यम हा यन चा भाऊ आहे. आता प्रश्न हा विचारलेला आहे आपल्याला यम चे काका कोण, तर पहा हे याचे वडील असणं गरजेचे आहे. आता ह्या दोघांचे वडील वाय आणि वाय चा काका कोण असू शकतो, तो यक्स किंवा झड, सॉरी यक्स, कारण झड जे आहे ही आत्या आहे, समजतंय. मेल फिमेल हे समजलं आहे, मेल साठी आपण बॉक्स करतो, फिमेल साठी राऊंड. तर हे दोघं वाय चे बहीण भाऊ आहेत, परंतु आपल्याला काका विचारलेले आहे, तर झड किंवा यक्स पैकी कोण, तर यक्स असणार काका, आत्या विचारलं असतं तर झड.
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता. आता इथे काय केलंय, फक्त उलट लिहिले एबीसीडी. तर आपण जेव्हा आता हे ऑनलाईन पेपर असेल तर तुम्हाला शीट तर मिळणार आहे, परंतु ऑफलाईन पेपरच्या वेळेला आहे ना, तुम्ही इथल्या इथे लिहून घ्या. ऑनलाईनला शीट मिळते त्याच्यावर लिहू शकता. आता इथे उलट लिहिलं मी मुद्दाम, इथे क्वेश्चन मार्क लिहिला, इकडे लिहिलं क्यू, नंतर यू आणि झेड. तर यांच्यात फरक कितीचा आहे पहा. क्यू आर एस टी हे 3 अक्षर सोडले, यू लिहिला, यू नंतर व्ही डब्ल्यू एक्स वाय 4 सोडले आणि झेड लिहिला. म्हणजे इथे किती सोडायला पाहिजे पहा, इथे 3 आहेत, इकडे 4 आहेत, म्हणजे इथे 3 आणि इथे किती सोडायला पाहिजे 1. मग एल नंतर काय सोडा, एम आणि एन लिहिला. एन नंतर ओ आणि पी 2 सोडाल आणि क्यू लिहिला. याचा अर्थ इथे काय असायला पाहिजे, एन. झालं उत्तर. जास्त सोपं जातं असं. इथे फेक आलेले आहे ना, यातले कोणते कोणते शब्द इथे येते पाहू शकतो. तर एफ साठी जर इथे 8 आहे तर इथल्या शेवटच्या एफ साठी आपल्याला 8 कुठेतरी पाहावं लागेल. सगळीकडे 8 आहे, म्हणजे हे सोडून तर हे ऑप्शन इलिमिनेट झालं. आता हे उरलं आपल्याकडे. ए साठी 2 आहे, याच्यात ए नाही आहे. आय साठी 7 आहे, याच्यामध्ये आय आलेले, तर 7 कुठे इकडे 3 नंबरला पाहिजे होतं, तर हे पण इलिमिनेट झालं, हे इलिमिनेट झालं. तर या पद्धतीने 4 नंबरचं तुम्ही उत्तर देऊ शकता. म्हणजे 2-3 जरी शोधले आणि त्याच्यावरून बाकीचे इलिमिनेट होतात. आता इथे पहा, मग अशी जो प्रश्न होता तसाच, ह्या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा सारखा असतो. मग वरती लिहिणार आपण 24 गुणिले 120 आणि भागिले लिहिणार 96. 24 चूक 96, 4 त्रिक 12 आणि हा एक 0, म्हणजे काय मिळालं आपल्याला 30. आता याचं उत्तर तर मिळालं 30, परंतु इथे आपण क्रांती सूत्र सुद्धा वापरतो बरं का. पहा इथे ह्या दोघांचा संबंध आणि या दोघांचा असणार आहे की नाही, तर असं लिहिता येतं 24 ला जर 100 किती, कोणत्या दोघांचा गुणाकार आहे, 24 आणि 120 आणि भागिले 96 हे लिहिलं होतं की नाही आपण. तर हा जो गुणाकार आहे, तर 96 ला किती असा प्रश्न असणार होता आपल्याला या 96 साठी. तर ते क्रांती सूत्रात वापरून आपण लिहू शकतो. 24 ला 96, कारण या दोघांची जोडी आहे. पहा 96 ला 24, पहिल्या दोघांची जोडी आहे, दुसऱ्या पण ठीक आहे ना, त्या लक्षात पडू. 96 चे पुढे काय आलेलं आहे, 96 च्या पुढे 24, तर 120 ला किती असं सुद्धा लिहू शकतो आपण. आणि पुन्हा गुणाकार तोच येणार आहे. हे पहा ह्या दोघांचा 24 चूक 96 आणि 4 त्रिक 12 आणि उत्तर आलं 30. म्हणजे क्रांती सूत्रात टाकून हे सुद्धा सोडवता येईल. एका सर्वसाधारण वर्षात जर 3 जानेवारीला रविवार आहे, त्याच महिन्यात चौथ्या बुधवार नंतर तिसऱ्या दिवशी कोणता आहे. पहा आता हे जास्त सोपं करता येतात, फार त्या सूत्रात जाण्याची गरज नाही. 3 जानेवारीला रविवार आहे, म्हणजे 4 ला सोमवार, 5 ला मंगळवार आणि 6 ला बुधवार. 6 ला जर बुधवार असेल तर पुढचा बुधवार कधी येईल, तोच वार येण्यासाठी 7 दिवस ऍड करावे लागतात. म्हणजे 6 नंतर 7 ऍड केले, 6 मध्ये 7 ऍड केले तर काय होईल ते 13. 13 मध्ये 7 ऍड केले की काय होईल 20 आणि 20 मध्ये 7 ऍड केले की काय होईल 27. म्हणजे चौथा बुधवार कधी येणार आहे 27 तारखेला. त्यानंतर त्याला पाहिजे तिसऱ्या दिवशी. मग 28, 29 आणि 30 हा झाला तिसरा दिवस. मग गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे कोणता वार असेल, शनिवार असेल. आणि किती तारीख असेल तर 30 तारीख असेल. मालिकेतील गहाळ नंबर शोधा. 5 आणि 10, इथे 5 चा गॅप आहे, इथे 7 चा गॅप आहे, इकडे 9 चा गॅप आहे. म्हणजे पुढे कितीचा असायला पाहिजे 11. मग याच्यामध्ये 11 ऍड केले की काय म्हणतात 37. चुकीची संख्या शोधायची. हा प्रश्न सगळ्यात म्हणजे नंबर सिरीज मध्ये सगळ्यात अवघड काय असेल तर हा, की कोणता नेमका आकडा चुकलाय ते शोधणं फार अवघड जात असतं. तर बघा काय करून घ्यायचं सगळ्यात पहिले माहितीये का, यांच्यातलं अंतर शोधायचं. आपोआप तुमच्या लक्षात चूक येऊन जाते. इथे मी हे लिहित असताना माझ्या लक्षात आली ह्या दोघांमध्ये काहीतरी चुकले. पहा इथे कितीचा गॅप आहे 5 चा. इथे 8 आणि 7 15, इथे 15 9 24 बरोबर. आणि इथे 10 काय झालं, इथे 5 इथे 7 इकडे 9, म्हणजे इथे गॅप कितीचा पाहिजे होता 11चा. मग जर इथे 11चा गॅप असता तर काय मिळालं असतं आपल्याला 35 मिळाली असती. मग 13चा गॅप हे बरोबर आहे 48 आली आणि इथे 15चा गॅप. म्हणजे बाकीच्या सगळ्या बरोबर आहे. इथे 11चा अंतर आणि इथे 35 पाहिजे होती जी 34 आली, त्याच्यामुळे 34 चुकीची झाली. अगदी साधा आहे. काय विचारलं का, एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर धावते तर 20 मिनिटात किती. तर हे क्रांती सूत्रात टाकता येतं. एकदम साधा प्रश्न आहे. 42 किलोमीटर अंतर एका तासात, एका तासात किती मिनिटं, कारण मिनिटांमध्ये विचारलंय.
तर आपण इथे मिनिटात लिहिणार 60 मिनिटात 42 तर 20 मिनिटात किती झाला प्रश्न. ते गुणाकार 0 0 कटला. आता साइन 7 42 आणि 7 दोन्ही 14 किलोमीटर. 15 सेकंदाला 2 रुमाल शिवून होतात. असे पाऊण तासात किती रुमाल होतील. तर पहिले काय करायचंय, इकडे पाऊण तास म्हणजे किती होईल तर 45 मिनिट. मग हे पण मिनिटं करून घ्या. मग 15 सेकंद म्हणजे काय, मिनिटाचा चौथा भाग. मग सेकंदांचं मिनिट करण्यासाठी काय करेल आपण, तर 15 सेकंदात 1 असे 15 15 चे 4 जर झाले तर 1 मिनिट होतो की नाही. 15 चूक 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. मग याला 60 करण्यासाठी काय करावं लागलं आपल्याला 4. मग याला पण 4 न गुणा. म्हणजे एका मिनिटात तू किती करणार आहे हे मिळतं. एका मिनिटामध्ये जर 8 रुमाल, कसं कळतंय का, 15 चूक 60 म्हणजे 60 सेकंद 1 मिनिट झाला. मग रुमाल पण 2 2 2 असे 4 वेळा होतील. 4 2 8. मग एका मिनिटात जर 8 तर 45 मिनिटात किती झाले ते गुणाकार करायचा. काय होईल, 8 हा 45 चे 0 8 चे 4 8 चूक 32 आणि हे 4 36 म्हणजे 360. पहिलेच ऑप्शन बरोबर. अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12 ने भागल्यास 5 उरते. हे बघा, 12 ने जर भागलं तर 5 बाकी उरते, 16 ने भागलं तर 9 बाकी उरतात आणि 18 ने भागलं तर 11 बाकी उरते. यांच्यात आहे ना बहुधा कॉमन गॅप असतो. यात पहा, दोघांची वजाबाकी किती येते 7. ह्या दोघांची पण 7 आणि या दोघांची सुद्धा 7. मग काय करायचं फक्त, तर या सगळ्या संख्यांचा, ज्या संख्या विचारल्या, कोण भागायचे पहिले 12 ने, दुसरे कोण भागायचे 16 ने आणि तिसरं कोण भागायचे 18 ने. ह्या तिघांचा लसावी काढायचा आणि हा जो कॉमन गॅप आहे तो वजा करायचा. आता लसावी काढण्याची पण आपली आपली पद्धत आहे, बाकीच्यांची वापरत नाही आपण. पहा, या दोघांमध्ये 4 चा गॅप आहे. 4 त्रिक 12 आणि 16 त्रिक 48. म्हणजे काय मिळालं आपल्याला, या दोन संख्यांचा लसावी मिळाला 48. 18 बाकी आहेत. आता काय करा, तर ह्या दोघं 18 दोन्ही 36 18 त्रिक 54 याच्या जवळ गेलो म्हणजे कितीचा गॅप उरला 6चा आणि 6 ने भाग जातो दोघांना. तर त्यामुळे साइन त्रिक 18 आणि ह्या दोघांचा गुणाकार. आता 8 त्रिक 24 शी 4 हातचे 2 3 चूक 12 आणि 2 14 म्हणजे 144. आता लसावी कसे काढले, ज्याला कळलं नसेल त्यांच्यासाठी लसावी नसावी चॅप्टर आहे स्पेशली, ते शिकावं लागेल. शिकवलेले आपण क्रांती सूत्र बॅच मध्ये. हे तोंडी लसावी काढता येतात आपल्याला. आता 144 हा मिळाला आपल्याला लसावी आणि आपल्याला 7 त्यातून काढून टाकायचे होते, कॉमन जो गॅप होता. मग 144 मधून 7 गेले तर काय मिळालं 127. याचं म्हणणं काय, हा पण सोपा प्रश्न आहे, पाहायला बरोबर कळतं. आर जो आहे सर्वात शेवटी आलेला तो त्याने पहिले लिहिला, त्यानंतर ई गायब केलं आणि डी लिहिलं, त्यानंतर 2 काय गायब केलं, परत डी नंतर एन लिहिला, सॉरी ई गायब केला आणि 2 कॅरेक्टर लिहिले, परत पुढचा यू काढून टाकला. मग आपण इथे तेच करणार. वाय जो आहे सर्वात शेवटी आलेला तो सगळ्यात पहिले लिहिणार, वाय वाले सगळे अक्षर आणि त्याच्यानंतर ई कट करून 2 अक्षर लिहिणार. ई कट केला आणि 2 अक्षर लिहिले. पहा, इथे पण यांनी काय केलं होतं, ई कट केला आणि पुढचे 2 लिहिले होते. आपण पण ई कट केला आणि 2 अक्षर लिहिले. आता वाय एल एल वाला एकच ऑप्शन आहे, डायरेक्ट टिक करा, सोडवण्याची गरज नाही. काय म्हणतो, हे 2 कटले द्या 3 आणि 4. हा गरज नव्हती, म्हणजे एक मला डायरेक्ट उत्तरच भेटलं. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे, त्यांची वय अनुक्रमे 3 4 7 या प्रमाणात आहे. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय सांगा. बघा, पहिलं काम काय, तर 28 28 28 असं सरासरीचा अर्थ काय होतो, सगळ्यांकडे सारखं. वास्तविक नसतं पण समजायचं असतं तसं. तर 28 प्रत्येकाकडे, सर्वांकडे सारखं म्हणजे सरासरी. तर 28 रुपये 3 लोकांकडे असं समजा. 8 त्रिक 24 शी 4 हातचे 2 3 दोन्ही 6 आणि 2 8 म्हणजे किती रुपये, एकूण 84 रुपये. आणि त्याचे भाग किती केले पहा, 7 आणि 3 10 आणि 4 14 14 सकट 84 म्हणजे एका शेअरची किंमत मिळाली किती 6. आणि सर्वात लहान व्यक्तीचं वय, ज्याच्याकडे 3 शेअर आहेत, मग साइन त्रिक 18. काय विचारले ऑप्शन दुसरे, हा हे ऑप्शन मागच्या प्रश्नाचे इकडे आलेत पहा, ते काय टायपो ज्याला म्हणतात, इथले ऑप्शन तिकडे टाकले गेले चुकून. तर हे उत्तर बरोबर आहे. याचे ऑप्शन तुम्ही पालघरच्या क्वेश्चन पेपर मध्ये पाहून घ्या. प्रशांतचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने 10 वाजता घड्याळ सेट केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता. पहा, एका तासात किती सेकंद पुढे चालले, फक्त 5 सेकंद. आणि किती तास झाले, आज सकाळी 10 पासून उद्या सकाळी 10 पर्यंत म्हणजे 24 तास पुढे गेलो आपण. हे पहिलं ऑप्शन आहे.
आता पहिलं मांडणी कशी करणार की एका तासात जर 5 सेकंद तर 24 तासात किती सेकंद, तिरपा गुणाकार होईल यांचा. आता 24 पंचे 120 म्हणजे 120 सेकंद पुढे जाणार आहे. 120 सेकंद म्हणजे किती मिनिटं, 2 मिनिटं. म्हणून त्या घड्याळात काय दाखवेल 10 वाजून 2 मिनिट. हे 29 आहे ना, चुकून आलेलं आहे पुढे काहीतरी दुसऱ्या ऑप्शन मधला, तर हे बरोबर उत्तर. ठीक आहे, 10 वाजून 2 मिनिटं दाखवेल. हे दुसरीकडून कुठून तरी याचा घुसलं. घड्याळात 10:30 वाजले असता आरशातील प्रतिमेत, हे पहा पुन्हा तेच ट्रिक वगैरेच्या नादाला लागू नका. कॉमन सेन्स आहे ना, लहान लेकरासारखं कोणालाही समजेल. घड्याळ ज्याला समजते, ज्या व्यक्तीला घड्याळ समजतंय काट्याचं, त्याला कुठल्याच ट्रिकची सूत्राची गरज नाही. तुम्ही मेमरीला एक लिमिट आहे ना, काय काय पाठ करत बसणार आहेत. याने ही ट्रिक सांगितली पाठ करायची, त्याने ती सांगितली ती पाहायची, काही गरज नाही. कॉमन सेन्स वापरा. घड्याळ काढा, किती वाजलेत आता 10:30, म्हणजे हे 9 आहे, हे 10 आहे, म्हणजे या दोघांच्या मध्ये 10:30 म्हणल्यावर 10 आणि 11च्या मध्ये तास काटा असेल आणि मिनिट काटा कुठे असेल 6 वर. आता ही घड्याळ आरशात इकडे उलट्या बाजूला दिसेल की नाही, म्हणजे हा काटा कुठे दिसेल आपल्याला, हे पहा एक काटा सोडला, हा सोडला, म्हणजे 1 वाजलेला सोडला आपण, इथे 2 वाजले, बरोबर. आता 2 आणि इकडे 1 आणि 2च्या मध्ये दिसेल आणि हा काटा असाच दिसणार आहे तिकडे पण, म्हणजे किती वाजलेले असणार आहेत 1:30 झालं. 10 सेकंद लागतात ती घड्याळ चित्र काढायला. तुम्हाला काही डिझाईन नाही करायचंय, चित्रकला स्पर्धा थोडी आहे. हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत, त्या सर्वांचे पाय 96 आहेत, तर हरीजवळ एकूण कोंबड्या किती. साधा प्रश्न आता. पहिलं काम काय कर, जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या, म्हणजे एक जर मेंढी असेल तर किती 2 कोंबड्या असणार, बरोबर. हे तर कळतं, दुप्पट म्हटलं एक मेंढी 2 कोंबडे. आता यांचा गट एकूण कितीचा झाला 3चा, आणि 3च्या गटामध्ये पाय किती झाले, तर पहा मेंढीचे 4 पाय आणि या 2 कोंबड्यांचे 2-2 असे एकूण 4 पाय, म्हणजे टोटल पाय किती झाले 4 8. आता इथे आपल्या क्रांती सूत्रात मांडणार 3 प्राणी असताना, बरोबर ना, 3 प्राणी असताना जर 8 पाय होतात तर एकूण किती प्राणी असतील ज्यांचे पाय 96. एकूण प्राणी मिळतील आपल्याला, शेळ्या कोंबड्या सगळं. मग 3 न भागा 1 हिस्सा भेटेल त्या मेंढ्या, 2 हिस्से भेटतील कोंबड्या. आता या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 96 भागिले 8, 12 96 आणि 12 36. आता एकूण प्राणी मिळाले आपल्याला, टोटल प्राणी किती आहेत 36. आता एक मेंढी आणि 2 कोंबड्या असे टोटल शेअर किती आहेत 3 शेअर. मग 3 शेअरची किंमत 36 आहे, एका शेअरची 12. मग ह्या मिळाल्या आपल्याला 1 शेअर म्हणजे मेंढ्या, पण विचारले कोंबड्या, कोंबड्यांचे 2 शेअर आहे, मग 12 गुणिले 2 किती झाले 24 झालं. तर हे सगळं पुढचं आहे ना कॅल्क्युलेशन तोंडी होते. थोडासा सराव झाला की हे सगळं लिहित बसण्याची सुद्धा गरज पडत नाही. खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही, कोणताही पोरगा ज्याला बेसिक थोडंसं नॉलेज आहे तो उत्तर देऊ शकतो. याचे अति संक्षिप्त रूप सांग. म्हणजे काय करायचं आपल्याला सोप्या भाषेत 36 भागिले 84. कोण भाग जातो यांना 12 ने, 12 त्रिक 36, 12 7 84, म्हणजे काय मिळालं 3 इथे. आता तुम्ही म्हणाले 12चा पाडा येत होता म्हणून ठीक आहे. नसेल जर मोठ्या संख्या दिल्या ज्यांचा पाडा माहिती नाही, कोणाच्या पाड्यात येतात कळत नाही, तर त्यावेळेला काय करू शकता माहितीये का, अर्धे अर्धे करत चला. याच्या अर्धे किती होतात 18 आणि 84 च्या अर्धा 42. आता इथे तर पाडा कळतो, पण नाहीच कळला तर पुन्हा एकदा अर्धे करा ना, 9 आणि याच्या अर्धे किती होतात 21. आता 3 न भाग जातो, 3 त्रिक 9, 3 7 21 झाला. तर जिथपर्यंत भाग जातो तिथपर्यंत द्यायचा असतो, त्याला म्हणतात संक्षिप्त. दुधाचा भाव 15 रुपये लिटर असताना रोज 400 मिलीलिटर दूध घेतले तर संपूर्ण जुलै महिन्याचे दूध आहे. आता हा महिना महत्वाचा आहे, जुलै. बऱ्याच वेळेला काय होतं माहिती, आपण कॅल्क्युलेशन करतो एका महिन्याचं दूध किती, तर त्याच्यासाठी एका दिवसाचं कडून 30 न गुणतो आणि उत्तर चुकतं. का तर महिना कोणता दिला हे महत्वाचं आहे. तर जुलै म्हणजे काय, तर 31 दिवस असणार आहे. मग एका दिवसाचं बिल किती ते शोधू आपण. 15 रुपये लिटर भाव आहे आणि 400 ml घ्यायचे. 1000 ml चा भाव किती आहे 15 रुपये. तर 400 ml चा किती, क्रांती सूत्रात टाकलं परत, तिरपा गुणाकार केला 0 0 हे 0 कटले. आता याचे अर्धे होतात किती 5 आणि याचे अर्धे होतात किती 2. आता 5 त्रिक 15 आणि 3 दुनी 6, म्हणजे रोजचा खर्च किती रुपये 6 रुपये. एका दिवसाचा खर्च मिळाला 400 ml ची किंमत.
आणि असे किती दिवस घ्यायचे त्यांना 31 दिवस. मग 6 इथं 6 आणि साइन 3 18 म्हणजे किती खर्च होईल 186 झालं. 1200 रुपयात खरेदी केलेल्या वस्तूच्या दुरुस्तीसाठी 200 खर्च केले आणि 10% नफा झाला तर ती वस्तू कितीला विकली. बघा नफा आणि तोटा दोन्हीपैकी काही हो पण ते होत कोणत्या किमतीवर असतं तर तुमच्या गुंतवणुकीवर. तुमच्या खिशातून किती खर्च झाले त्याच्यावर एक्स्ट्रा भेटले तर नफा, कमी भेटले तर तोटा. पण कशावर असतो तो नेहमी गुंतवणुकीवर. मग या व्यक्तीची गुंतवणूक किती आहे पहा 1200 आणि 200 टोटल किती झाले 1400 आणि 1400 वर त्याला 10% नफा कमवायचा आहे. तर मग एक सोपं असतं की याचे 10% काढून याच्यात ऍड करून टाका. याचे 10% होतील 140. कसे ते पहा कोणत्याही संख्येचे टक्के काढताना आपण 2 झिरो कमी करतो आणि दोघांचा गुणाकार 140 एक 140. मग आपल्याला 10% मिळाले किती 140. या दोघांचा बेरीज करा 0 4 5 आणि 1 म्हणजे कितीला विकेल तो 1540 रुपयाला. अदरवाइज काय ऑप्शन असतात. आता इथे आकडा सोपा होता म्हणून ठीक आहे. इयर बी काय करू शकता तर क्रांती सूत्रात टाका. आपण इमॅजिन करायचं की आपली वस्तू आहे 100 रुपयाची. आपल्याला 10% नफा हवा असेल तर आपण कितीला विकू ती 110. मग जर आपली वस्तू 110 ला विकतो तर त्याची किती रुपयाची वस्तू झाली आता ती 1400 रुपयांची. ती किती रुपयांना विकेल असा प्रश्न विचारायचा. डायरेक्ट उत्तर भेटले आपण तुम्हाला. 0 0 कटले हे 2 0 कटले. बघा आता हा 0 जो येतो आधीच देऊन टाकू. 14 एक 1400 4 हातचा 1 14 एक 14 आणि हा हातचा 15 म्हणजे काय मिळालं 1540. तर अशा पद्धतीने सुद्धा सोडवतात. भागीदारीच्या व्यवसायात 4012 महिन्यासाठी गणेशचे 4000 रुपये 4 लिहू फक्त कारण सगळ्यांच्या हजारात आहेत किमती. तर गणेशचे 4000 रुपये 12 महिने. दुसरा कोण आहे रमेशचे 5000 रुपये 8 महिने आणि तिसरा आहे सुरेश याचे 6000 रुपये 4 महिने. याच रेशो मध्ये त्यांना नफा भेटणार आहे. झालं हेच इतकंच उत्तर आहे. 12 चूक 48 5 8 40 आणि साइन चूक या सगळ्यांना कोण भाग जातो 8 न. तर 8 न भाग द्या 8 सका 48 8 45 आणि 8 त्रिक 24 झालं 6 5 3 कुठे उत्तर पहिलंच. हे डिटेल मध्ये शिकवलेल्या त्या क्रांती सूत्र भाषेमध्ये हे शिकवत नाहीये फक्त आपण सोडवून देतोय. 1 ते 31 दरम्यान असलेल्या समसंख्यांची बेरीज सांगा. आता इथे चूक ती होते 16 म्हणला ना तर समसंख्या किती असं नाही विचारलं त्यांची बेरीज विचारलेली आहे. काय असं घरी आल्यावर कळतं म्हणते कळतं. आता इथे 1 ते 31 ते 1 पण समान आहे 31 पण समान आहे. पहिली संख्या कोण आहे 2 आणि शेवटची कोण आहे 30. मग किती संख्या असणार एकूण 15 संख्या असणार बरोबर ना. 3 लाईन आहे तर 15 संख्या असणार. कोणत्याही लाईन मध्ये ध्यानात ठेवायचं 1 पासून 10 पर्यंत 11 पासून 20 पर्यंत आणि 21 पासून 30 पर्यंत 10 संख्या असतात की नाही तर त्यातल्या 5 सम 5 विषम असणार. मग आता 30 पर्यंतच पाहिजे आपल्याला कारण 31 तर विषम आहे त्याच्या आधीच्याच घ्यायच्या. मग इथे 5 सम इथे 5 आणि इथे 5 अशा टोटल किती मिळाल्या 15. आता 15 समसंख्या आहे आणि सरासरी किती आहे सरासरी आणि एकूण संख्या यांचा गुणाकार केला की बेरीज भेटत असते. कसं ते एकदा समजावून सांगतो का. समजा तुम्ही 5 जण आहेत आणि 5 जणांकडे 5-5 रुपये किंवा 6-6 रुपये तर 5 जण आणि सरासरी 6 म्हणजे प्रत्येकाच्या खिशात 6 रुपये तर किती रुपये एकूण झाले तर 6 पंचे 30. डायरेक्ट गुणाकार केला की उत्तर भेटतं. मग यांची बेरीज करण्यासाठी आधी सरासरी काढा. तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करा. किती येते 32. 32 चे अर्धे किती दोघांमध्ये वाटून द्या म्हणजे किती आले 16. सरासरी काढण्याची पद्धत. आता 16 ही झाली सरासरी किंवा याच्यापेक्षा सोपं जे आपलं सरासरी चॅप्टर झालं तर अगदी पहिल्या चॅप्टर मध्ये ह्यांच्याकडे बघून उत्तर देता येतं समसंख्यांची सरासरी. 15 संख्या आहेत की नाही पहिल्या 15 समसंख्यांची सरासरी किती असते 16. मग 16 गुणिले 15 करायचंय कारण 15 संख्या आहेत. मग झालं 16 गुणिले 15 हे जे उत्तर आहे ते असणार आहे 16 85 सॉरी 15 सकी 90 काही पण करायचं उलट सुलट उलट लिहा आपण 15 न गुणायलो ना तर 15 सकी 90 आणि हे हातचे 9 15 एक 15 आणि हातचे 9 म्हणजे किती आले 24 म्हणजे सगळ्यांची बेरीज झाली 240. हा प्रश्न होता जरा मजेदार. यात काय केले पाहतांनी म्हणजे एखाद्याच्या डोक्याची खिचडी होऊ शकते असा प्रश्न म्हटला पण सोपा आहे असं काहीतरी मग पहा
एका सेक्शनला एक सेक्शन बरोबर 1 सेक्शन बरोबर 9 आणि 3 सेक्शन मिळून एक प्लाटून तयार होतं. म्हणजे एका प्लाटून मध्ये किती असणार 1 प्लाटून बरोबर 9 त्रिक 27 आणि तो म्हणतो की प्लाटूनला जवानांच्या व्यतिरिक्त एक देखरेख अधिकारी पण आहे. म्हणजे एका प्लाटून मध्ये एक अधिकारी पण असतो. म्हणजे एकूण किती लोक असणार आहेत 28. एका प्लाटूनची किंमत मिळाली आपल्याला 1 प्लाटून बरोबर 27 सैनिक आणि एक अधिकारी असे 28. आता एक काय म्हणतो 3 प्लाटून मिळून एक कंपनी तयार होते. मग 3 प्लाटून मिळून हे 3 प्लाटून मिळून एक कंपनी 8 त्रिक 24 4 हातचा 1 3 दोन्ही 6 आणि 8 ते हातचे 2 24 म्हणजे 84. आता हे 84 कशाची किंमत मिळाली आपल्याला तर 3 प्लाटून मिळून एक कंपनी तयार होते. एका कंपनीची किंमत मिळाली 84 अधिकारी प्लस कर्मचारी सैनिक सगळं. आता याचं म्हणणं काय की ह्या कंपन्या किती कंपन्या असतात तर 84 ची एक कंपनी अशा 6 कंपन्या असतात एका बटालियन मध्ये. मग काय होईल तर साइन चूक 24 4 हातचे 2 साइन 8 48 आणि 2 50 म्हणजे 504. आता याचं म्हणणं आहे की हे झालं आपण घेतलं प्लाटूनला जवानाच्या व्यतिरिक्त अधिकारी होता तो इथे घेतलेला आहे. तर एका दिवशी बटालियन मध्ये कमांडर सोबत कमांडर प्रत्येक कंपनीला एक कमांडर आहे. मग आता या 6 कंपन्यांचे 6 कमांडर असणार आहे. पण कमांडरच्या समोर किती लोक असतील असा प्रश्न आहे. म्हणून 504 बरोबर. कारण हे 6 कमांडर जर आपण धरले तर आकडा 510 होतो. परंतु कमांडर पुढे त्याच्या समोर किती लोक आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. मग ते सगळेच्या सगळे 6 कंपन्या की नाही 6 कंपन्यांचे सर्व कमांडर समोर असतात. मग त्यांच्या पुढे किती लोक असतील तर 504. हा जर कोणत्या संख्येचे 50% त्या संख्येच्या 20% 300 ने अधिक आहे. जर एखाद्या संख्येचे त्याचं म्हणणं आहे 50% हे 20% पेक्षा 300 ने अधिक आहे. टक्क्यांमध्ये कितीचा फरक आहे तर 50% आणि 20% यांच्यात 30%चा फरक आहे. आणि त्यामुळे किती रुपयांचा फरक पडला 300 रुपये. कुठून आणले तर आपल्या मनात घेतले. म्हणजे रुपये म्हणा वजन म्हणा काही फरक नाही पडत. डिटेल आपण शिकवलेले आहे. तर ती संख्या कोणती सरळ काय लिहिलं फक्त 30% म्हणजे जर 300 तर 100% म्हणजे किती झालं 13 गुणाकार 30 30 कटले हा 0 इकडे येऊन जाईल. म्हणजे काय होईल 1000. पहिलं दुसरं ऑप्शन हे उलट सुलट ऑप्शन झाले. प्रिंटिंग मिस्टेक आहे. इकडचं तिकडं कॉपी पेस्ट केलेलं आहे त्या क्वेश्चन पेपर मधून ऍक्च्युअल. त्यामुळे एक रक्कम चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक 5% दराने 2 वर्षासाठी 250 रुपये तर ती रक्कम. अगदी साधा प्रश्न आहे. वाटायला कॉम्प्लिकेट वाटतो फक्त जर समजून घेतलं तर सोपं आहे. कसा ते आपण काय करायचं माहिती 100 रुपये व्याजाने द्यायचे. इमॅजिन करा 100 रुपये व्याजाने दिले तर याच्यावर 5%नं किती व्याज भेटेल पहिल्या वर्षी 5% व्याज दर म्हणल्यावर पहिल्या वर्षी 5 भेटेल आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा 5 कारण सरळ व्याज सारखं असतं. आता चक्रवाढ व्याजात काय होईल तर हे 10 रुपये तर भेटणारच आहे. एरवी किती भेटू लागला आपल्याला सरळ व्याज 10 रुपये. आता चक्रवाढ व्याजात काय होतं म्हणतं या पहिल्या वर्षीच्या व्याजावर व्याज भेटतं. म्हणजे 5 5 25 आणि टक्का म्हणलं की 2 संख्या सोडून पॉइंट म्हणजे किती व्याज मिळालं आपल्याला शिल्लक 0.25 फक्त. 10 तर सरळ व्याजात ते भेटणार आहे चक्रवाढात ते भेटणार. मग आपण मांडणी फक्त इतकी करण्याची गरज आहे आता क्रांती सूत्र की जर 100 रुपये दिलेले असताना व्याजातला फरक 0.25 येतो तर त्यांनी किती रुपये दिले असतील ज्यांचा फरक 250 रुपये येतो. समजते मांडणी काय केली ते की 100 रुपये असेल तर इतका फरक पडतो तर किती रुपये असतील जेव्हा 250 रुपये फरक पडतो. आता तिरपा गुणाकार होईल 100 गुणिले 250 भागिले 0.25. आता या दोन संख्या पॉइंटच्या बाहेर काढण्यासाठी वरती आपण 2 0 देऊ. आता हे दोन्ही पॉइंटच्या बाहेर आले म्हणजे काय मिळालं खाली 25. मग 25 25 कटले काय उरलं 1 उरला आणि त्याच्यावर 5 0 म्हणजे काय मिळालं 1 लाख रुपये. कोणतं उत्तर आहे पहिलं. 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी एक रेल्वे एका खांबाला 9 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी. जेव्हा रेल्वे एखादा खांब एखादा व्यक्ती एखादा झाड ओलांडत असेल तर त्यावेळेला ती फक्त स्वतःचा अंतर पार करते. मग लिहिणार काय आपण
60 किलोमीटर म्हणजे 60,000 मीटर किती वेळात 3600 सेकंदात प्रति तास. हे का लिहिलं? एकदम सोपं आहे, तोंडी उत्तर सांगता येतं नंतर पण सुरुवातीला हे शिकावं लागेल तुम्हाला. त्या 18/5 आणि 5/18 ची गरज नाही पडत कधी. हे प्रत्येक जागेवर कमी पडतात. 3600 सेकंदात म्हणजे एका तासात जर ती 60,000 मीटर धावते तर 9 सेकंदात किती? मिळालं उत्तर. 0 0 कटले 0 कटले, 9 चूक 36 आणि 15 चूक 60. हा एक 0 बाकी आहे म्हणजे रेल्वेची लांबी 150 मीटर. 10 सेकंदात सोडवता येतात, पण ते 18/5 च्या नादात लागलेले आहेत त्याच्यामुळे थोडं राहिलं. हे जास्त सोपं आहे. कारण तिथे मग कन्फ्युजन असतं. 5/18 लिहू का 18/5 लिहू, प्रत्येक वेळेला ध्यानात ठेवण्याची गरज नाही. सूत्र आहे की तुम्हाला फक्त ते या टक्केवारीसाठीच नाही तर ते रेल्वेला एक आणि ते काळकामाला तुम्ही पाहिलं आता बुद्धिमत्तेला एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर 11% सूट देतो, त्यामुळे ग्राहकाला तो मिळतो 22,250 ला. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा. कधी ध्यानात ठेवा, नफा किंवा तोटा हा होत असतो गुंतवणुकीवर आणि जी सूट दिली जाते, डिस्काउंट दिला जातो तो एमआरपीवर किंवा छापील किमतीवर म्हणतो आपण त्याला. आता इथे काय आहे बघा, आपली जर आपण 100 रुपये छापली असती किंमत, एमआरपी छापील किंमत जी आहे ती जर आपण 100 रुपये ठेवली असती आणि 11% सूट दिली असती तर किती रुपयाला विकला असता आपण टीव्ही? 89 रुपयाला. मग फक्त तितकं म्हणा की आपला 100 रुपयाचा टीव्ही आपण 89 रुपयाला विकतो, तर त्यांचा टीव्ही किती रुपयाचा असेल ज्यांनी तो 22,250 ला विकला. झालं. परत तेच सांगतोय की क्रांती सूत्र नुसतं एका चॅप्टर साठी नाही, निव्वळ जादू आहे, कोणत्याही चॅप्टरला कामी पडते. बघा 100 गुणिले 22,250 भागिले 89. आता 89 ही काय मूळ संख्या, 89 कोणाच्या पाड्यात येते? कोणाचाच नाही, म्हणून 89 भाग देणं गरजेचं आहे आपल्याला. आता तर काय करता येईल 89 न भाग देताना? सांगा. 89 चे किती पट? दुप्पट होऊ शकते म्हणजे 2 न भाग जाईल. मग 89 दुनी किती होईल? 9 दुनी 18 म्हणजे 180 ला 2 कमी म्हणजे किती? 178. आता इथे 12 तून 8 गेले 4 उरले, इथे एकातून म्हणजे 11 तून 7 गेले 4 उरले म्हणजे काय उरलं? 44. वरतून 5 घेतला. आता 9 च्या पाड्यात 5 कधी येतात? 9 5 45, मग 8 45 पूर्ण भाग चालला. 89 पंचे 445 हा 5 वरतून घेतलेला आहे, उरला एक 0 फक्त आणि हे 2 0 म्हणजे काय मिळालं आपल्याला? 25,000 रुपये झालं. तर कॅल्क्युलेशन एखाद्या वेळेला थोडं ट्रिकी होऊ शकतं, म्हणजे काय गुणाकार भागाकाराचे शेवटी, परंतु इतकं सोपं आहे की नुसतं सूत्रात किमती टाकल्या की झालं. आणि तेच ते सूत्र आहे परत कोणत्याही चॅप्टरला. 500 रुपये मुद्दलाची 10% सरळ व्याजाची दाम दुप्पट होण्यासाठी कधी ध्यानात ठेवा, दुप्पट तिप्पट चौपट करायची तेव्हा एक कॉमन सेन्सची गोष्ट. माझ्याकडे 100 रुपये मला दुप्पट करायचे, मग व्याज किती मिळवायचे? तर 200 नाही बरं का. जर 200 व्याज भेटलं, माझे 100 300 रुपये झाले. तिप्पट नव्हती करायची, दुप्पट करायचे. म्हणजे काय, तर माझे 100 तर मला परत भेटणारच आहे, त्यावर व्याज किती पाहिजे? 100. मग 100 व्याज 100 माझे, टोटल किती झाले? 200. मग झाली की नाही माझी दुप्पट? मग जर दुप्पट करायचे तर व्याज 100 पाहिजे, तिप्पट करायचे असेल तर व्याज 200, चौपट करायची तर व्याज 300, अडीच पट करायची तर व्याज 150, 3.5 पट करायची तर 250. तर अशा पद्धतीने आपल्याला व्याज पाहिजे असतं. पण आता इथे दाम दुप्पट करायचे म्हणजे किती करायचे? 200 करायचे. समजते ना? 500 चे किती करायचे? 1000 करायचे. मग व्याज किती पाहिजे? 500च पाहिजे. तर हे 500 1000 इथला आकडा आपल्या काहीच कामाचा नसतो, मिसलीड करायला देतात. जाणीवपूर्वक इथे तरी आता सोपा दिलाय समजा त्यांनी, पण एखाद्या वेळी तुम्हाला 17,551 रुपयाचे दुप्पट करायचे असं देतील तर त्या आकड्यात जायचं नाही. इथे कोणताही आकडा देऊ द्यात, आपण घ्यायचे 100 आणि 100 चे दुप्पट करायचे म्हणजे 100 व्याज पाहिजे, दुप्पट करायचे म्हणून 100 घेतले. आणि किती? 10% व्याज दर आहे, त्या व्याजानं भागा. इथे जर वर्ष दिले असले की 10 वर्षात दुप्पट करायची तर व्याजाचा दर किती? तरी तेच करायचं. दुप्पट पाहिजे 100 घेतले, किती वर्षात किंवा किती टक्के व्याज दर आहे तो खाली लिहिला. झालं 100 म्हणजे 10 वर्ष लागते. आता तुम्ही म्हणाल की 10 घेऊन चालेल का प्रत्येक वेळी 100? तर चालतं का? आता इथे आपण ही रक्कम घेऊ, किती? 500 आणि तिची दुप्पट करायची, मग व्याज किती लागेल? 500 लागेल. 500 आपले, 500 व्याज झाले 1000, झाली की नाही दुप्पट? मग जर 500 रुपये मुद्दलाचे किती 10% व्याजदराने किती वर्षात? 100 आणि बरोबर 500 रुपये पाहिजे व्याज. हे सरळ व्याजाचं सूत्र पण त्याची गरज नाही, तेच सांगतो. मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 बरोबर व्याज हे आपण सगळे शिकलेलो असतो.
आता हे 2 झिरो कटले, हे 2 झिरो कटले. आता इथे काय मिळालं, 5 10 50, याला भागिले आलं. मग 50 50 पण कटले, काय उरलं 10. मग जर 500 घेऊन मी तेच उत्तर येणार आहे, ते लिहित बसण्यात काही अर्थ आहे का? नाही, तोंडी सांगता येते, याच्याकडे पाहिली की सांगता येतं. तुम्ही एक ट्राय करा. मी एक रक्कम देतो तुम्हाला, 17,891 रुपयाचे 20% व्याजदराने तिप्पट करायचे आहे, तर व्याजाचा दर किती लागेल? तिप्पट म्हणजे व्याज पाहिजे 200 आणि 20 न भागायचे, 20 दिले झालं, 0 0 कटला आणि हे 20 आहे 200 म्हणजे 10%. परत एकदा रक्कम तीच आहे, विचित्र, आणि इथे दुपटीच्या जागी इथे आकडा पण बदलतोय, 8% व्याजदराने करायची आपल्याला 5 पट. 8 45 50 वर्ष लागतील. 5 पट म्हणजे 400 आणि भागिले 8, 8 45 आणि 0 म्हणजे 50. तर असे तोंडी उत्तर देता येतात त्याचे. बघ, 10.2 किलोग्राम गव्हाचे 17 समान भाग केले. आता इथे ग्रॅम मध्ये उत्तर आहे की नाही, मग याला पण आधी ग्रॅम मध्ये कन्वर्ट करा. किलोग्रामचं ग्रॅम करायचं असेल तर काय करावं लागेल, 1000 न गुणावं लागेल. 3 झिरो वाढवायचे असतात, परंतु इथे 10.2 आहे आणि गुणिले 1000. तर या 3 झिरो, 1 झिरो कटला, ही संख्या पॉइंटच्या बाहेर आली, म्हणजे काय मिळालं, 102 गुणिले 100. आणि हे 2 झिरो इकडे आले नंतर, म्हणजे काय मिळालं आपल्याला, एकूण किती ग्रॅम आहे, 102 आणि त्याच्यावर 2 झिरो म्हणजे 10,200. समजलं? आणि किती भाग करायचे त्याचे, 17 भाग. मग झालं 17 सकी 200 झाला. एक भाग कितीचा मिळाला, 600. 24 कपाटाची किंमत 48,720 आहे, तर एका कपाटाची किंमत, पुन्हा ते क्रांती सूत्रात टाकू शकता पण त्याची गरज नाही. 24 कपाटाची किंमत जर 48,72,0 तर एका कपाटाची किती झालं. 3 कपाटाची विचारली असती तर 3 लिहिलं असतं, 5ची विचारली 5 लिहिलं असतं. आता इथे काय होतं, प्रॉब्लेम माहिती आहे फक्त, यांनी प्रश्न का विचारलाय, तर याचा भागाकार तुम्ही चुकवणार आहे. 48, 72 आणि 20 याने 1 न गुणल्याने फरक पडत नाही, भागिले 24 आहे. 24 दोन्ही 48 आणि 24 त्रिक 72 करतात. 7 ला एका वेळी एका संख्येला भाग देत आहे, 7 ला भाग जात नाही म्हणून 0 दिला आणि नंतर 24 त्रिक 72 आणि हा शेवटचा 0 म्हणजे 2030. पी या नळाने एक टाकी 12 तासात भरते आणि 15 तासात दुसरा नळ रिकामी करतो. दोन्ही एकत्र सुरू केले तर किती वेळ? कॉमन सेन्स आहे. पहा, एक टाकी इमॅजिन करा, बोलू नका. एक टाकी इमॅजिन केली, वरतून भरणारा जो नळ आहे पी तो 12 तासात भरतो आणि हा 15 तासात रिकामी करतो. मग टाकी किती लिटरची समजायची? 60 लिटरची. आता 60 लिटरची टाकी 12 तासात भरतो म्हणजे 12 पंचे 60 म्हणजे वरतून किती पाणी पडायला लागलं? 5 लिटर. आणि 60 भागिले 15, 15 चूक 60 म्हणजे वाया किती चाललं? 4 लिटर. मला सांगा 5 वरतून पडतंय, 4 लिटर वाया चाललं, म्हणजे प्रत्येक तासात किती पाणी साचतंय फक्त त्यामध्ये? 1 लिटर. मग 60 लिटर भरायला किती वेळ लागेल? 60 तास. एका लिटरला 1 तास, 60 लिटरला 60 तास झालं. ते काय होईल, तर 1/2 गुणिले पहिल्या याची लांबी रुंदी, सॉरी काय, पाया आणि उंची, त्रिकोण हा झाला पाया आणि ही झाली उंची, ही हाईट. तर आता इथे 1/2 काय येतं पहा, याचं सूत्र पण ध्यानात ठेवायची गरज नाही. कसं, चौकोन आपण घराचं कशाचंही माप घेतो तेव्हा विचारतो ना किती स्क्वेअर फूट आहे, ते कशावरून ठरवतो? या दोघांचा गुणाकार करून, बरोबर. मग हे जर 12 आहे आणि हे जर 20 आहे तर काय होईल? 12 गुणिले 2, 12 24 आणि 1 0 म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? 240. यातून मी एक रेष ओढली असे, दोघा भाग आहेत हे वाटण्यात येतात, तर 2 त्रिकोण तयार झाले की नाही, आणि बरोबर याचे अर्धे झाले नाही, हे अर्ध हे अर्ध म्हणजे काय आलं? 1/2 आणि ह्या दोघांचा गुणाकार पुन्हा 12 गुणिले 20 तर काय होईल पहा, बे सक 12 आणि साइन दोन्ही 12 म्हणजे 120. हे 120 असणार, हे 120. म्हणजे हे सूत्र काय पाठ करायची गोष्ट नाही, कॉमन सेन्स आहे, समजून घेता येतं. आता इथे बघा 1/2 15 गुणिले 12 याचं काय होईल? तर 12 बे सक 12 15 सकी 90 म्हणजे 90 हे काय मिळालं आपल्याला? पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 आहे आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या दुप्पट आहे, म्हणजे क्षेत्रफळ किती आहे? 180
आणि 180 कधी आलं तर 1/2 गुणिले x म्हणजे पाया माहिती काय उंची माहिती नाही आणि पाया 20 आहे. बरोबर. आता इथे काय होईल 2 10 20 मग x गुणिले 10 म्हणजे 180 मग कोणाला 10 गुणल्यावर 180 येतं 18 झालं उत्तर. तर अशा पद्धतीनं हे जे महत्त्वाचे प्रश्न होते पालघरच्या क्वेश्चन पेपर मधले ते घेतलेत आपण आणि इतकी सोपी पद्धत तुम्हाला जगात कुठेच भेटणार नाही. तुमची रफ शीट सुद्धा अर्धी भरेल. बऱ्याच म्हणजे पोलीस भरतीचे जर 25 प्रश्न असतील तर त्यातले 15 प्रश्न तरी तोंडी सोडवता येतात विदाउट कॅल्क्युलेशन. काहींना पेनची गरज पडते तुम्ही पाहिलं ते पुरा का सगळं. तर ही क्रांती सूत्र बॅच आहे प्ले स्टोअरला क्रांती गुरुजी ऍप डाउनलोड करा आणि क्रांती सूत्र बॅच जॉईन करा ज्यामध्ये आपण गणिताचा A to Z बेसिक पासून म्हणजे बरेच मुलं मला म्हणाले की आम्ही बॅच घेतल्यात परंतु ते काटछाट जे आहे ते कोणीच शिकवत नाही. आपण ते सुद्धा शिकवलंय. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचे 4 व्हिडिओ आणि 5वा एक स्पेशल व्हिडिओ बनवलाय की ते काटछाट कसं करायचे वरच्या आकडे खाली कट कसे होतात. तर त्यामुळे बेसिक पासून सुरू झालेले बरेच व्हिडिओ त्यात ऑलरेडी अपलोड झालेले आणि रोज नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होत आहेत. तर इथे तुम्हाला रेग्युलर सर्व जिल्ह्यांच्या क्वेश्चन पेपर टॉपिक वाईज भेटत राहील. परंतु शिकायचं असेल बेसिक पासून तर मग क्रांती सूत्र बॅच आहे. तर युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ पण बघायला भेटतील. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्ही सांगा कोणत्या जिल्ह्याचे तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिजे त्याप्रमाणे आपण बनवू. भेटूयात. थँक्यू. सूत्र म्हणजे